कल्याण तालुक्यातील वावलीपाडा गावात 15 ऑक्टोबरला आपल्या जे घर आहे फार्म हाऊस आपला, इथे बिबट्या आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे। कसा आला होता, काय हल्ला केला? 15 तारखेला रात्री साधारण 1:15च्या सुमारास तो मेन गेटवरून आतमध्ये आला आणि कंपाऊंडच्या साईडून तो असा आमच्याकडे इकडे खाली काही मुलं राहतात कामगार, तर इथे आणि इथे एक कुत्री पण असते आमची, तर त्याने तिच्यावर झडप घातल्यावर ते तिचा ओरडा ऐकून आमच्या कामगार जागे झाल्यानंतर त्याने बघितलं तर त्या बिबट्याने त्या कुत्रीला असं तोंडामध्ये पकडलेलं। त्याने आवाज दिल्यानंतर तो बिबट्या तिला तिथंच तसंच टाकून तो फरफटत नेला का कुत्रीला इथून त्याने फरफटत नेलं साधारण 25-30 फुटापर्यंत, आणि तिथे तो बसला, तो तिला तिथे बसून खाणार, पण तेवढ्यात आमच्या कामगारांनी त्याला आवाज दिल्यानंतर तो तिला टाकून तिला घेऊन पळून जायचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यात त्याच्या तोंडातून ती सुटली, ती बिचारी वाचली आणि तो पळून गेला। परत कधी आलाय का आता या 2-3 दिवस? आता रोजच अशा बातम्या येतात। आता काल पण तो साधारण आमच्या घराच्या पाठीमागून इथे आदिवासी वाडी आहे पाठीमागच्या बाजूला, तिथे लोकांनी त्याला बघितल्यानंतर फटाके वगैरे वाजवले आणि तिकडच्या लोकांनी आम्हाला फोन केला की तुमच्या साईडला तो वर येताना दिसतो। तर आम्ही सगळे कॅमेरे लावून घरातच बसलो होतो, कुठे दिसतो की आम्हाला बघायला, पण थोड्या वेळानंतर 11च्या सुमारास आम्हाला फोन आला वाहुलीपाड्यावरून की मधुकर रोहणे यांच्या रिक्षाला तो क्रॉस झाला आमच्याच घराच्या पाठीमागच्या बाजूने, आणि तो खाली पिंपलोली गावाच्या साईडला गेला। तर मी पिंपलोली गावात पण लोकांना फोन करून सावध केला, पण अशी ही आता रोजच गावकऱ्यांना घराच्या बाजूला तुमच्या रोडला येतो रोजच येतो तो रोडला येतो ना तुमच्या? हा, रोडच्या बाजूने रोज जातो आमच्या घराच्या शेजारून। रोज कोणाला दिसलं का तुम्हाला? बातमी दिसते आता नाही, ते पहिल्या दिवशी बघितलं, त्याच्यानंतर आम्हाला दिसला नाही, परंतु रोज कोणाला दिसतो तो। फॉरेस्टवाले येऊन गेले का तुमच्या घरी? फॉरेस्टवाले आले ते त्या दिवशी 2 दिवस आले, ते रोज रात्री येत होते, 10-11 वाजेपर्यंत थांबतात आणि गस्त घालून जातात तिथून। काय पकडला नाही? पिंजरा नाही लावला? पिंजरा नाही लावला तोपर्यंत सर्व लोकांना आता इथे घबराट झालेले सगळ्या लोकांचा, सगळे लोक घाबरलेले। पकडायला पाहिजे पकडायला पाहिजे, परंतु फॉरेस्टवाले काही निर्णय घेत नाही। गावकऱ्यांची अशी मागणी आहे की पिंजरा लावलं पाहिजे त्यांनी, पण असं फॉरेस्टवाल्यांच्या अजून बोलण्यामध्ये कधी आलं नाही की आम्ही त्याला पकडू आणि बाहेर कुठे सोडू, पण ते फक्त फेऱ्या मारतात आणि दुसरं काही त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाहीये।